एकेकाळी विनोद कांबळी या नावाचा क्रिकेट विश्वात मोठा दबदबा होता. कारण सर्वात जलद कसोटी क्रिकेटमध्ये धावा या त्याच्याच नावावर होत्या. विनोद हा क्रिकेटच्या मैदानातील अनभिक्षित सम्राट होता. सचिन तेंडुलकर बरोबर त्याने शालेय क्रिकेटमध्ये विश्वविक्रम रचला होता. त्यानंतर भारताच्या संघात आल्यावर त्याने धावांच्या राशी उभारल्या. कसोटी क्रिकेटमध्ये एकामागून एक द्विशतक त्याने रचले. भारताच्या विश्वचषकाच्या संघातही तो खेळला. तर विनोद कांबळीचा जन्म मुंबईमध्ये एका सामान्य कुटुंबात झाला. कांजूरमार्ग येथे चाळीमध्ये विनोद कांबळी राहायचा. त्याचे वडील गणपत मेकॅनिक होते. कांबळीच्या कुटुंबात एकूण 7 जण होते. कांबळी सुद्धा रमाकांत आचरेकर सरांचा शिष्य होता. शिवाजी पार्कवर नेटमध्ये जाण्यासाठी विनोद कांबळी दररोज कांजूरमार्ग ते दादर ट्रेनने प्रवास करायचा. तर शालेय क्रिकेट खेळताना कांबळी आणि सचिन तेंडुलकरची 664 धावांची भागीदारी जगभरात चर्चेचा विषय ठरला होता. शारदा श्रमने या सामन्यात 2 विकेट गमावून 748 धावांची भागीदारी त्यांनी केली. विनोद कांबळी 349 धावावर नाबाद होता. त्या सामन्यात कांबळीने जोरदार गोलंदाजी सुद्धा केली. 37 धावात 6 विकेट असा त्याचा स्पेल होता. कांबळीच्या भेदक गोलंदाजीमुळे सेंट झेवियरचा संघ 154 धावात ऑल आउट झाला होता. सचिन तेंडुलकरने 1988 साली गुजरात विरुद्ध रणजी करंडक स्पर्धेत पदार्पण केलं. कांबळीला रणजीमध्ये पदार्पण करण्यासाठी आणखी वर्षभर वाट पाहावी लागली, पण त्याने सुद्धा गुजरात विरुद्धच्या सामन्यामध्ये रणजीमध्ये पदार्पण केलं. 1989 साली तेंडुलकर पाकिस्तान दौऱ्याला वकार, अक्रम आणि पेस बॉलिंगचा सामना करत होता आणि त्यावेळी कांबळीची आशिया करंडक स्पर्धेसाठी अंडर 19 संघात निवड झाली होती. 1989 साली विनोदने गुजरात विरुद्धच्या सामन्यामध्ये रणजीचे पदार्पण केलं. त्यावेळी विनोदने षटकार मारून त्याच्या रणजी करिअरची सुरुवात केली आणि 1993 मध्ये कांबळीने इतिहासच रचला. त्याने लागोपाठ 2 द्विशतक झळकवली. घरच्या मैदानावर म्हणजेच वानखेडेवर इंग्लंड विरुद्ध त्याने आधी 224 धावा केल्या आणि त्यानंतर दिल्ली झिम्बाब्वे विरुद्ध त्याने 227 धावा केल्या. या डबल द्विशतकानंतर कांबळीने पुढच्या श्रीलंका विरुद्धच्या कसोटी सामन्यात म्हणजेच जुलै 1993 साली 125 धावाची शतकी खेळी खेळली. महत्वाचं म्हणजे कांबळीने हे 3 वेगवेगळ्या देशांविरुद्ध शतकं केली होती. तर करिअरच्या सुरुवातीलाच कांबळीने हा जोरदार खेळ दाखवला होता. एकेकाळी विनोद कांबळी हा अनेकांच्या गळ्यातला ताईत होता, पण करिअरच्या शिखरावर असताना मात्र त्याचा पर्सनल लाईफ मध्ये अनेक वाद पाहायला मिळतात. विनोद कांबळीचं पहिलं लग्न हे गर्लफ्रेंड नोएला लुईस सोबत झालं होतं. लुईस ही ब्ल्यू डायमंड हॉटेलमध्ये कामाला होती. विनोद आणि लुईस यांनी 1998 साली पुण्यात लग्न केलं, पण या दोघांमध्ये काडीमोड झाला. दोघांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला आणि त्यानंतर विनोद आणि अँड्रिया हेविट यांनी 2010 साली लग्न केलं. पण लग्नापूर्वीच अँड्रियाला विनोद पासून दिवस गेले होते आणि त्यांचा मुलगा जेव्हा 4 वर्षाचा झाला तेव्हा या दोघांनी लग्न केलं अशी चर्चा क्रिकेट वर्तुळात होती. तर विनोदचे मद्यपान केलेले व्हिडिओ सुद्धा अनेकदा व्हायरल झाले आहेत. त्यानंतर विनोदचे तेथील रहिवाशांसोबत वाद देखील झाले आणि अनेक प्रकरणं पोलीस स्टेशन पर्यंत देखील गेली. तर एकदा विनोदने आपल्याकडे कोणता जॉब नाही आणि त्यामुळे घर चालवणं देखील कठीण होऊन बसले असं त्याने म्हटलं होतं. तर एकदा दारूच्या नशेत बायकोवर हल्ला केल्याचा आरोप देखील कांबळीवर करण्यात आला होता. बायकोला मारहाण केल्याप्रकरणी त्याच्यावर FIR देखील दाखल करण्यात आली होती. विनोद कांबळीने दारू पिऊन शिवीगाळ आणि मारहाण केल्याचा आरोप त्याच्या पत्नीने केला होता. विनोद कांबळीचं प्रकरण पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचण्याची ही पहिलीच वेळ नव्हती. याआधी सुद्धा तो अनेक वादात अडकला आहे. वांद्रे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विनोद कांबळी विरोधात IPCच्या कलम 324 आणि 504 अंतर्गत FIR नोंदवण्यात आली होती. बायकोला कुकिंग पॅन फेकून मारल्याचा हा आरोप होता. त्यात त्याच्या पत्नीच्या डोक्याला गंभीर मार देखील लागला होता. या झालेल्या वादामध्ये साक्षीदार हा त्याचा 12 वर्षाचा स्वतःचा मुलगा होता. दारूच्या नशेत विनोदने काय काय केलं हे त्याच्या 12 वर्षाच्या मुलाने पोलिसांना सांगितलं होतं. तर पत्नीने नोंदवलेल्या FIR मध्ये असं म्हणण्यात आलं होतं की विनोद हा आपल्याला घाबरवतो, मुलांना आणि पत्नीला शिवीगाळ करतो. इतकंच नाही तर त्यांना बेदम मारतो. कुकिंग पॅन फेकून मारल्यानंतर त्याने बॅटने सुद्धा मारहाण केली असं त्या FIR मध्ये लिहिण्यात आलं होतं. एवढंच नाही तर आपला जिवलग मित्र असलेल्या सचिन तेंडुलकर संदर्भात देखील त्याने शंका घेतली होती. खरं तर क्रिकेटच्या देवापेक्षा विनोद कांबळी भारी खेळायचा.
पण डावखुऱ्यासमोर उजवा ठरला तो सचिनच. विनोद कांबळीचं नाव आलं की तेंडुलकर हे नाव त्याला चिटकूनच येतं. विनोद कांबळीमध्ये क्षमता असून देखील नेहमी सचिनचा मित्र आणि शालेय क्रिकेटमधील विक्रमादित्याचा जोडीदार एवढीच मर्यादित राहिली असं तो नेहमी म्हणायचा. तर एकदा विनोद कांबळीने एक वक्तव्य केलं होतं. त्यात तो म्हणाला की तेंडुलकर माझे करिअर वाचवू शकला असता, पण त्याने मला साथ दिली नाही. हे प्रकरण देखील त्यावेळी चांगलंच गाजलं होतं. दोघांमध्ये दरीही निर्माण झाली, पण सध्या ही जोडी पुन्हा एकत्र आली आहे. आर्थिक अडचणीत असताना सचिनकडे मदत मागणार नाही असं देखील तो म्हणाला होता, पण सचिननी खूप मदत केली असा उल्लेख देखील त्याने केला आहे. क्रिकेटच्या मैदानातील कामगिरीशिवाय विनोद कांबळी हा फील्ड बाहेरील गोष्टींमुळे देखील चर्चेत राहायचा. 2011 मध्ये त्याने एक वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. 1996च्या वर्ल्ड कप मध्ये घेतलेल्या निर्णयाबद्दल अजूनही मनात संशय आहे असं तो म्हणाला होता आणि त्यामुळे एकच गदारोळ माजला. तर 1996च्या वर्ल्ड कपच्या सेमीफायनल संदर्भात कांबळी म्हणाला होता की टॉस जिंकून पहिल्यांदा बॅटिंग करण्याचं ठरवलं होतं. सिद्धू पॅड देखील बांधून बसला होता, पण आयत्या वेळी निर्णय बदलण्यात आला. यासह कांबळीने स्वतःला संघातून ड्रॉप केल्याचा देखील आरोप केला होता. या 1996 वर्ल्ड कप संदर्भात थेट अझरुद्दीनवरच कांबळीने आरोप केला होता. यावर माजी क्रिकेटर अझरुद्दीन याने एका मुलाखतीत कांबळीच्या कॅरेक्टरवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. कांबळीने रडत रडत थर्ड क्लास स्टेटमेंट केलं. ज्यावेळी टीमचा निर्णय झाला त्यावेळी तो झोपेत असावा. कांबळीचं कॅरेक्टर सर्वांनाच माहिती आहे. त्याला अनेक टूरवरून घरी पाठवण्याचा विचार झाला होता, पण अझरमुळे तो खेळू शकला. त्याने खरं तर आभार मानायला हवे अशा शब्दात अझरुद्दीनने कांबळीचा समाचार घेतला. 1996च्या सामन्यानंतर कांबळीचं करिअर खऱ्या अर्थाने उतरणीला लागलं. 1996 ते 2000 या दरम्यानच कांबळीने त्याची शेवटची वनडे खेळली. तर फक्त क्रिकेटमध्येच नाही तर बॉलिवूडमध्ये सुद्धा कांबळीने नशीब आजमावून पाहिलं. 2002 मध्ये सुनील शेट्टीच्या अनर्थ या चित्रपटामध्ये विनोद कांबळी झळकला. त्यानंतर 2009 मध्ये पल पल दिल के साथ या चित्रपटामध्ये त्याने भूमिका साकारली. तेव्हा ही गोष्ट पडद्यामागची होती क्रिकेटर विनोद कांबळी याची. तेव्हा क्रिकेटर विनोद कांबळी तुम्हाला आवडायचा का? त्याची खेळी तुम्हाला आवडायची का? हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. त्यासोबतच पुढील गोष्ट पडद्यामागची, कोणत्या क्रिकेटरची, कोणत्या कलाकाराची किंवा कोणत्या महत्वाकांक्षी व्यक्तीची तुम्हाला ऐकायला आवडेल हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि अशा माहितीसाठी इंटरेस्टिंग हब या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.